नारळाच्या बागा, पेरूचा मळा, लिंबूचा मळा, सोबतच खूप सारे आंबे आणि आंब्याला पहा तुम्ही मोहर आलेला आहे. पक्ष्यांची किलबिलाट आणि ते मळ्यामधला पेरूची स्वतः तोडण्याची हौस मुलांची इथं पूर्ण झाली आणि सगळीकडे हिरवळ मस्तपैकी हिरवीगार गव्हाची शेती तिथं होती. हे पहा इकडे केशव पण सगळे लिंबू वेचू लागत होता आणि अशी खरी मजा आहे ना आमची आमच्या बालपणात पण झालेली आहे. कारण माझे जे मामा आहेत, बाबा आहेत, आईचे वडील वगैरे त्यांच्याकडे ना भरपूर अशी पेरूचे मळा, लिंबूचे मळा अशी शेती होती आणि आम्ही जेव्हा सुट्ट्यांमध्ये तिथं 2-2 महिने जायचो तर आम्ही लिंबू वेचायला हमखास जायचो, पेरू तोडायला जायचो. खूप मजा यायची आणि तेच लहानपणाचे दिवस आज इथं मावशीच्या शेतात आम्हाला आठवले. त्याच्यानंतर घरी आलो. आल्यावर हे चिलके पिलके बा तुम्ही काय करत होते इकडे दोघेजण. किती पण मोबाईल पासून मुलांना लांब ठेवण्याचा प्रयत्न केला ते थोडाफार चान्स मारतच असतात. आणि ही आहे माझी मावशी आणि आम्ही सगळेजणांनी छान जेवण केलं आणि मग निघालो आम्ही घरी यायला.